राईट आर्म राऊंड द विकेट. सागर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल यावेळेस पाहूया. टप्पाचा बॉल नक्कीच टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवून ठेवण्याचं काम इथे मात्र रोशनने केला. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला मयूरचा तर धावा खर्च केल्या होत्या मयूरने. 7 धावा मात्र मयूरने खर्च केल्या. त्याचा दुसरं षटक घेऊन आला रोशन. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात मात्र विसवला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बॉलिंग अटॅक खूप सुंदर पाहतोय. अथर्व टायगर्स हा संघ नक्की अथर्व टायगर संघाचे मेंटर मॅनेजर स्वप्नील मालुसरे यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये इथे आगमन झालंय. तिसरी मॅच आपण पाहतो अथर्व टायगर्सची आणि इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. जाईल वन बाउन्स. हा येतोय चौकार. 4 धावा. बॉल नक्कीच स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. आत येणारा बॉल आपण पाहिला. टप्पा घेतल्यानंतर बॉल जणू काही आतमध्ये आला. क्षेत्ररक्षकाचा चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता झाली. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती
स्लोवर गती चेंज ऑफ लाईन. काय गोलंदाजी आहे, कौतुक करावं तितकं कमी. पहिला बॉल तेच तर भन्नाट वेग, परंतु दुसऱ्या बॉलवरती मात्र कमबॅक केलं. समीकरण पाहिलं तर नक्कीच एक चेंज ऑफ पेन, चेंज ऑफ लाईन. काय गोलंदाजी आहे. मयूरचा जर विचार केला ना, एक चांगला खेळाडू यावेळी लेट कट करायचा होता. पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. कार्पेटरच्या साह्याने बॉल जाईल इथे सीमारेषा पार. हा येतोय 4 धावांसाठी चौकार फॉर रन. जर विचार केला ना तर एक चांगला खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला, एका बाजूला मयूर दिवेकर तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य दिवेकर. या दोन्ही भावांचा दबदबा आज या ग्राउंडवरती कायम आहे. एक छोटे मिया तो एक बडे मिया. ते मात्र फटका चांगला आहे, फटका चांगला सजवला आहे. मिड ऑफच्या दिशेने आपण पाहतोय एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. सागरला आपण इथे पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. सागर देखील एक चांगला खेळाडू आहे. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती राईट मोर द विकेट. मयूर दिवेकर स्लोवर गती परंतु बराच बाहेर. थोडीशी चुकीची गोलंदाजी करत असताना वाईट बॉल. 26 धावा धावफलकावरती 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल. काय गोलंदाजी आहे, काहीच समजलं नाही. यावेळेस फलंदाजाला पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम इथे मात्र मयूरने केलं. तसं 2 षटकाच्या अखेरीस 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. पाहायला मिळतात. सागरच्या बॅटमधून चांगली बॅटिंग येणं खूप गरजेचं आहे. फॉलो थ्रू यावेळी पाहतोय चुकीचा थ्रो. इथे मात्र ओव्हरथ्रोच्या या मिळतील पूर्णपणे 4 धावा चौकार. पस्तीस धावा धावफलकावरती 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नो बॉल यावेळी पंचाच्या माध्यमातून मात्र नो बॉल असेल. एक धाव जरूर कंप्लीट झाला. नो +1 यावेळेस फ्रीडचा कॉल पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मोहन पाटील असतील आणि अक्षय गायकवाड पंचांच्या भूमिकेत येतात. फ्रीडचा कॉल यास ग्रीन सिग्नल येईल. संधी असेल यावेळेस मोठा फटका खेळायची सुनीलकडे. 37 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीडचा बॉल बॉलिंग मार्क वरती गोलू. यावेळेस लेट कट करायचा होता. क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे आणि इथे दुसऱ्या धाव्याचं कंप्लीशन होत असताना 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड.
अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळी कुपरच्या डोक्यावरून जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही एक संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे या षटकामध्ये. चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. बॉल यावेळेस काय गोलंदाजी आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी गोलूची कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगला बॉलिंग अटॅक नक्कीच आजच्या दिवसामध्ये अथर्व टायगर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तशीच फलंदाजी अशी अचूक पाहायला मिळाली. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. 1 to go. आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने कव्हरच्या साईडला बॉल 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या चप्पल लाईने या 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावर पोहोचायला 41 या आकड्यावरती. 41 रन्स स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग मार्कवरती शिवा. सर्व संघांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची. या मॅच नंतर 15 मिनिटाचा नक्कीच कालावधी असेल, ब्रेक असेल. 41 धावा. रन्स ऑन स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील मालुसुरे थोडासा टेन्शनचा माहोल नक्कीच आहे, कारण की तब्बल 41 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती शिवा. त्यावेळी सलॉंगोच्या दिशेने फटका हव्यात आहे. बराच वेळ यावेळी बॉल हवेत होता. नो मॅच लँडिंगला चेंडू आदळला. फंबल झाला थोडा क्षेत्ररक्षक. इथे तिसऱ्या धाव्याचा कॉल. तिसरी धाव कंप्लीट होईल का? तिसरी धाव देखील सक्सेसफुली कंप्लीट होत असताना 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 43 या आकड्यावरती. 44 या आकड्यावरती. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. वाईट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा येतोय. 1 बाउन्स. सीमारेषा पार. क्लासिकल चौकार फॉर. प्रेम आपण पाहतो या स्पर्धेवरचा. स्लोवर गतीचा बॉल. काहीच समजले नाही काय गोलंदाजी आहे. कमाल. एक तुमारी तर एक अमारी असंच काहीतरी कामगिरी चालू आहे. एक चौकार नंतर आता मात्र डॉट बॉल. 49 धावा धावफलकावरती. आणि की सन्मान्य ओमकार डांगे आणि त्यांच्या समोर शुभमजी शेजवाळ यांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ओमकार डांगे आणि शिवमजी शेजवाळ साहेब या आपण दोघांना विनंती असेल आपण लगेच याच्या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपलं. यावेळेस कोलर टप्पाचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने फटका आपण पाहतोय. मिड विकेट रिजन मध्ये बॉल नक्कीच ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर कंप्लीट झाली. धावफलक घेऊन पोहोचेल तब्बल 50 या आकड्यावरती. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल 1 to go. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आपण पाहतोय. यावेळी स्लोवर गतीचा बॉल लेग साईडच्या दिशेने आपण तिथे पाहतोय पवनला.
100 बॉल अडवण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. तिसऱ्या धाव्याचं कुठल्याही प्रकारचा कॉल नाही या. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावरती. 53 धाव्यांची गरज आहे, 30 बॉल आणि 53 धाव्यांची आवश्यकता. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच. 30 बॉल आणि 53 धाव्यांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये, काय रिझल्ट आपल्या समोर येईल ती येणारी वेळ सांगून जाईल. थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. हा नक्कीच. चंद्रकांत पवार आपण या नाणेफेकीसाठी विनंती असेल. सनी विलेनचे कॅप्टन आहेत आणि एका बाजूला ओमकार तिथे उपस्थित आहेत, सिल्वर स्टारचे कॅप्टन. नक्कीच जय कुमार इथे उपस्थित आहेत. दुपारचं सत्र आहे. नक्कीच काल रात्रीच निघाले होते, साताऱ्याला निघाले होते, परत या सामन्यामुळे ते रिटर्न आले आज. हा नक्कीच एक महत्त्वाची मॅच आहे शेवटची आपण जर पाहिली ना तर सानवी 11 आणि सिल्वर स्टार्स करो या मरो ही मॅच, नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सानवी 11 आपला कॅप्टन लगेच पाठवा, वारंवार पुकार येतोय. चंद्रकांत पवार कॅप्टन आपण या लगेच, वारंवार पुकार येतो आपल्याला. अन्यवर देखील इथे उपस्थित त्यांचे शुभार्थ नक्कीच नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. तर प्लीज चंद्रकांत पवार सहकार्य करा, वारंवार आपल्याला पुकार येतोय, शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. येस ओमकार लगेच यायचे नाणेफेकीसाठी विनंती असेल. चंद्रकांत पवार इथे उपस्थित आहेत, नाणेफेकीचे इथे कौल केला जाईल. नक्कीच भूषणजी मेंगळ साहेब आणि त्यांचे समवेत गणेशजी जगताप साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. सिल्वर स्टार संघाचे टीम ओनर आहेत, आपण यायचं लगेच विनंती असेल. नक्कीच सन्मान्य गणेशजी शेटके यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल नक्कीच झाला. नाणेफेकी जिंकली आहे सानवी 11 आणि निर्णय कळवा विनंती असेल. ओके थँक्यू. लगेच कळवा आणि 15 मिनिटाचा अवधी असेल, ब्रेक असेल या मॅचच्या मध्ये. येस सानवी 11 संघाने नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलंय सिल्वर स्टार्स या संघाला फलंदाजीसाठी. एक चांगली मॅच यानंतरची आपल्याला पाहायला मिळेल, कारण की करो या मरो या स्थितीमध्ये दोन्ही संघ आहेत. दोन्ही टीम्स एक एक मॅच जरूर जिंकली आहे. एका बाजूला सिल्वर स्टार्स, दुसऱ्या बाजूला
सान्वी 11 ही टीम. दोन्ही रफ अँड टफ आपले मॅच नक्कीच पाहायला मिळेल. वळूया या मॅच कडे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला त्रिनिधी वॉरियर्स विपक्ष अथर्व टायगर्स. त्रिनिधी वॉरियर्स विनायकजी शिगवण साहेब यांचा संघ आणि संदीपजी लिंबोरे साहेब यांचा संघ इथे खेळतोय आणि त्यांच्या विपक्ष माजी नगरसेवक म्हणजे तुकाराम सुरवळ साहेब यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. अथर्व टायगर्सचा संघ आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी नक्कीच केली आहे या दोन्ही संघाने. परंतु आता ही महत्वाची मॅच आहे आणि नक्कीच सन्मान्य विनायकजी शिवगण साहेब यांचा हा संघ आहे आणि संदीप लिंबोरे यांचा संघ त्रिनिधी वॉरियर्स. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. क्लास बरा हा येतोय चौकार फोरल. धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती मात्र क्लास दाखवलाय, आगास दाखवला. या मॅच मध्ये मयूरनीचा विचार केला. एक चांगला खेळाडू अष्टपैलू असा खेळाडू आपण पाहतोय. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती हवेत बसून खेळण्याचा प्रयत्न, सुंदर असं अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॉल नक्कीच स्टॉप झालाय आपण पाहतोय. बघता या 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकडेवरती. 3 बॉल आणि 6 धावा डबल कंपरती आपण पाहतोय. टीमचे ओनर देखील इथे आपल्या समोर इथे उपस्थित आहेत. त्यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. त्रिनिधी वॉरियर्स हा संघ इथे खेळतोय. आजच्या दिवसात चांगला खेळ त्या टीमचा राहिला, परंतु थोडंसं हडलं का नक्कीच पाहायला मिळालं. थोडीशी नशिबाची साथ मिळाली नाही. इथे मात्र बिरकावून दिले. हा येतो ह्यूज लॉंग अवे स्क्वेअर लेग बॉर्डरच्या दिशेने षटकार साधावा. हा नक्कीच नवीन बॉल असेल. मयूर दिव्यकरचं जर नाव घेतलं ना तर एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच एक उत्कृष्ट खेळाडू, आयकॉन खेळाडू, चांगला फलंदाज. इथे मात्र तो आज थांबत नाहीये. पूर्णपणे वेळ एका बाजूला झुकलेली त्याच्या बाजूला. आणि की कुणाल बने यांचं देखील इथे आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे टीम ओनर. आणि इथे मात्र परत एकदा क्लासिकल मॅजिकल हा येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार साधा वाढीचे. काय फलंदाजी कौतुक करावं तितकं कमी आहे मयूरचा. एक उत्कृष्ट फलंदाज. इथे मात्र तो थांबणार नाही. इथे मात्र बिरकावून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. हा येतोय परत एकदा फटका चौकार. नक्की बोले अरे कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पे दुनिया का सलाम होगा, डट कर करना तो सामना ये मुश्किल होगा, एक दिन तो ये वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. इथे मात्र पूर्ण वेळ एका बाजूला झुकली ती मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगली बॅटिंग मयूरने मात्र केली. पूर्ण वेळ आज मात्र मयूरच्या बाजूने झुकलेला आहे. जणू काही गुलाम बनवून ठेवलंय त्या वेळेला मयूरने. बॉलिंग मार्क वरती सागर माली. ते मात्र पाहावं लागेल. जोरदार अपील यासाठीच इथे मात्र विजयला परतावं लागेल. मोठा धक्का लागत असताना फलंदाज विजय बॅक टू टॅकआउट. फलंदाज बाद.
पुढचा बॉल बॉलिंग मार्क प्रति सागर. इथे मात्र ऑन टच. काय फटकाय इथे मात्र सलग दुसऱ्या बॉल वरती हा येतोय एक देखना स्ट्रोक. हाय हँड्स अप. चौकार. पोचले 30 या आकड्यावरती. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 23 रन्स अजून गरज आहे. परत एकदा आडवा पट्ट्याने खेळायचा होता. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. मॅट नंबर 4 वरती आलाय. शेवटचा बॉल बॉलिंग मार्क प्रति सागर. मणीस फक्त लॉफ्ट केलाय. दिशा दाखवण्याचं काम केला. बॅकवर्ड शॉट लेगला हा बॉल ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय आणि फक्त धावतच राहील. जाईल सीमारेच्या पार. हा येतोय परत एकदा चौकार. फोर. आव्हाने प्रसिद्ध आहेत. नक्कीच संधी दिली जाईल. पुढचे 15 मिनिटं डीजे मास्टर आपले असतील. जे ब्रेक असेल डीजे टीटोज या नावाने. चीटोज डीजे चीटोस. मार्क पर तेव्हा पाहतोय कल्पेश भोसलेला. काय कमाल करेल का या मॅच मध्ये. त्यावेळेस उलटफेर या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल येणारी वेळच सांगून जाईल. इथे मात्र प्रयत्न नक्कीच करावे लागतील. पराकाष्ठा करावे लागतील या मॅच मध्ये. मैदानामध्ये घडतंय काय. वाघाची शिकार केली आहे. मोठा धक्का लागत असताना मयूर बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. प्राप्त केली आणि इथे मात्र कल्पेशला आपण पाहतोय. महेशला आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 100 एक नक्कीच बॉल अडवला. उत्कृष्ट असा थ्रो देखील. फक्त एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पोहोचलेलं 37 याकडे वरती. समीकरण अजून जर पाहिलं तर गरज असेल 15 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये मित्रांनो. क्रिकेट आहे. काही घडू शकतं काही बिघडू शकतं. कुठला संघ कुठल्या टीम वरती हवी होईल येणारी वेळ सांगून जाईल. काय बॉलिंग आहे. कौतुक करा तितकं कमी आहे. डॉट बॉलची सांगता झाली आहे. पूर्णपणे थांबून देण्याचं काम 100% देण्याचं काम इथे मात्र कल्पेश करतोय आपल्या संघासाठी. 3 बॉलचा खेळ जरूर झालाय. समीकरण नक्कीच बदललाय. 4 बॉल झालेत. दृष्टी अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये नक्कीच फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे ती म्हणजे कल्पेशने. कौतुक करा तितकं कमी आहे. आणि एक विकेट म्हणजे महत्वाची ती म्हणजे वाघाची मयूरची गेल्या.
यावेळी स्वीट साऊंड द बॅटचा, परंतु इथे क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बनेल प्रेक्षक, जाईल सीमारेषा पार 6 धावांसाठी. हा येतोय षटकार. तर त्या थोडस पाय स्लिप झालं होतं. 47 धावा धाव पलकावरती. अजूनही 6 धावांची गरज असेल. पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल सान्वी 11 विपक्ष फाईट करेल सिल्वर स्टार करो या मरो या स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय धनराज. बॉलिंग मार्क वरती स्लोअर गतीचा बॉल आणि इथे मात्र मॅच फिनिश केली आहे महेशने. हा येतोय षटकार. साधा